आज आपण मस्त चटपटीत आलू मटर पुलाव बनवणार आहोत। हा आलू मटर पुलाव खायला खूप टेस्टी लागतो, बनवायला अगदी सोपा आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया। त्याच्यासाठी मध्यम आकाराचे 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत, अर्धा वाटी मटर, 1 टोमॅटो आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी इथं तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। तुमच्याकडे जो काही तांदूळ असेल तो तांदूळ इथं वापरला तरी चालेल। चला तर मग भात बनवायला घेऊयात। तर आता आपण घेऊया भात फोडणीला घालायला। तर गॅसवर कढाई ठेवली आहे, कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करू शकता। सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, सोबत खडे मसाले घालायचे आहेत। थोडेसे शाही जिरे, लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी, सोबतच चक्री फूल एक टाकलेला आहे आणि कांदा घालून छान कांदा 2 मिनिट परतून घेतलेला आहे। लगेचच आपण बाकीच्या भाज्या घालून घेणार आहोत, बटाटा, टोमॅटो आणि मटर, आणि सोबत भाज्या 2 मिनिट फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपण ह्याच्यात पावडर मसाले घालून घेणार आहोत। पावडर मसाल्यामध्ये स्वादानुसार आपण मीठ घालून घेऊया, सोबतच लाल तिखट घालून घेऊया, थोडीशी हळद पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर बिर्याणी मसाला घातला तरी चालेल किंवा पावभाजी मसाला घातला तरी चालेल। आणि धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया, अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून घेऊन तांदूळ छान 2 मिनिट आपण तेलात परतून घेऊया। या पद्धतीने भाज्यासोबत तांदूळ परतून घेतल्यानंतर भात खूप मस्त आणि सुट्टा सुट्टा तयार होतो। हा आलू मटर पुलाव खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी बनून तयार होतो। तर छान 2 मिनिटं आपल्याला तांदूळ परतून घ्यायचे आहेत। तांदूळ परतून झाले की लगेचच आपण ह्याच्यात पाणी घालून घेणार आहोत। थोडंसं हलकं सोमक पाणी करून घ्यायचं आहे आणि भातामध्ये सोमक पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाण्याचं मेजरमेंट 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर ते 1 वाटी तांदूळासाठी 2 वाट्या इथं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि पाणी घातल्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला छान 5-7 मिनिट आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि 5-6 मिनिटानंतर गॅस कमी करून झाकून ठेवायचे आहेत। तर 5-6 मिनिटात या पद्धतीने तुमचे तांदूळ शिजलेले असतील तर गॅस पूर्ण कमी करा आणि परत 7 मिनिट तुम्हाला भात झाकून ठेवायचा आहे। तर भात शिजण्यासाठी कमीत कमी 15 मिनिट लागतात आणि 15 मिनिटात मस्त असा आपला हा इथं मसाले भात बनून तयार होतो।